हा मित्रांनो, आपल्या चॅप्टरचं नाव काय? न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा, पहिले न्यूट्रिशन आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम ह्या दोघांचा संबंध मी समजून सांगतो, नीट समजून घ्या आता बघा. तर बघा, न्यूट्रिशनचा अर्थ असतो पोषण तत्व किंवा पोषक घटक. आता मराठी शब्द मी थोडासा अवघड आहे. पोषक घटक काय? हे बघा, कोणत्याही सजीवाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय? सजीव. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अर्थ काय? उदाहरणार्थ आपण सगळे कसे आहेत आणि निर्जीव. तुम्ही याच्या अगोदर पण शिकले होते का रे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा लिव्हिंग थिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. तुम्ही त्याचा डिफरन्स पण पाहिला होता की नॉन लिव्हिंग थिंग काय करत नाहीत? हालचाल करत नाहीत, ते जेवत नाहीत, त्याच्यानंतर त्यांची ग्रोथ होत नाहीत. व्हेरी गुड. अजून सांगा बरं काय काय होतं त्यांचं? ऑर्गॅनिझम लिव्हिंग थिंग्समध्ये आणि नॉन लिव्हिंग थिंग्समध्ये काय फरक आहे? हां, ते हालचाल करत नाहीत, वाढत नाहीत, एक्सक्रीट करत नाहीत आणि खात पण नाहीत. कर आता पहा, मग न्यूट्रिशनचा संबंध कोणासोबत आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता मला सांगा, एक मोटरसायकल आहे समजा, नीट समजून घ्या थोडंसं. आता मोटरसायकल आहे की नाही बरं? तर मोटरसायकलला पण न्यूट्रिशन लागतं, पण ते लिव्हिंग थिंग आहे का? आता पेट्रोल लक्षात घ्या, पेट्रोल डायरेक्टली आपण अर्थच्या क्रस्टमधून काढतो का? डायरेक्ट पेट्रोल निघत नसतं. तर मग काय होत असतं तुम्हाला माहिती आहे का? तर सगळ्यात पहिले आपण क्रूड ऑइल काढतो. काय काढतो? क्रूड ऑइल म्हणजे कच्चं तेल. घाण असतं ते, एकदम काळं असतं. मग त्याला काय करतात? हीट करतात. मग पेट्रोल, डिझेल, केरोसिन, कळलं का? हे सगळ्या घटक बाजूला काढतात आणि त्याच्यानंतर ते प्युअर केलेलं पेट्रोल आपण कशामध्ये टाकतो? नाही कळलं? मग हे पेट्रोलला प्युअर करण्याचं काम आपण कुठे केलं? बाहेरच केलं ना? का गाडीनं केलं? जर असं असतं तर आपण गाडीत कच्चं तेल टाकलं आणि नंतर त्याने प्युअर करून खराब बाहेर फेकलं, असं आहे का? असं आहे का? तर गाडी काय करत नाही रे बाळांनो, पेट्रोल आपण त्याच्यामध्ये प्युअर करतो. पण आपल्या बॉडीमध्ये पण न्यूट्रिशन लागतं, म्हणजे पेट्रोल लागतं. लक्षात घ्या, पेट्रोलच लागतं ओरिजिनल. पण आपली बॉडीला डायरेक्ट आपण न्यूट्रिशन टाकतो का? आपण डायरेक्ट न्यूट्रिशन पितो का? पण आपण काय करतो? मग अन्न खातो. काय खातो? अन्न म्हणजे फूड. मग त्याच्यामध्ये काय काय आलं? चपाती आली, भाजी, पोळी, वरण, भात, त्याच्यानंतर अजून काय आलं? फळं, पालेभाज्या, सगळं खातो का नाही? मग त्याच्यामध्ये आपल्यामध्ये प्युरिफाय करण्यासाठी एक मशीन बसवलेली आहे संपूर्ण. कळलं का? त्याला डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणतात. कळलं तुम्हाला? त्या मशीनला काय म्हणतात? समजलं तुम्हाला? मग त्याच्यामधलं मेन न्यूट्रिशन आपण घेतो, आपलं शरीर, आणि उरलेला चौथा आपण सकाळी बाहेर फेकून देतो. नाही कळलं? मग त्याच्यातलं आपण त्या फूडमधलं आपण घेतलं काय घेतलं? शाबास, सगळ्यांनी क्लास करायसाठी काय घेतलं आपण? आता तुम्हाला फूडमधला न्यूट्रिशनमधला फरक कळला? फूडमध्ये काय काय असतं बाळा? आगाऊ घटक, वेगळे घटक मिक्स असतात. नाही कळलं? पण न्यूट्रिशनमध्ये काय असतं? प्युअर आपल्याला जे काय मिनरल्स, विटॅमिन्स आहे ना, कार्बोहायड्रेट्स, ग्लुकोज, जे पाहिजे ते भेटत असतं. पण आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये एवढी मशीन बसवलेली आहे बाळा, आपण काही जरी खाल्लं, फळ जरी खाल्लं तरी ते वेगळं करतं आणि आपल्या शरीराला एक जे घटक पाहिजे ते घटक देतं. किती छान यंत्रणा बसवलेली आहे रे आपल्या शरीरामध्ये. नाही वाटत का तुम्हाला? ही जर बाहेर असती तर बाहेरून आपण डायरेक्ट न्यूट्रिशन घेऊन खाल्लं असतं. असं नो? पण तसं बाहेर करता येत नाही. पण लक्षात घ्या, मग आपण एनर्जल पितो. ऐकलं का तुम्ही? कधी एखाद्याला संडास लागली, लय तब्येत बिमार झाली, तर मग त्याला सलाईन देतात का नाही? सलाईन देत. मग त्या सलाईनमध्ये डायरेक्ट न्यूट्रिशन देतात. नाही कळलं तुम्हाला? मग डायरेक्ट म्हणजे खायचं काम आहे का? डायरेक्ट आपल्या ब्लडमध्ये न्यूट्रिशन्स काय करतात? टाकून देतात. मग आपल्याला एनर्जी भेटते. आणि आपलं मेन न्यूट्रिशनचं काम काय आहे? आपल्या शरीराला काय पाहिजे? एनर्जी. काय पाहिजे? अरे एनर्जीशिवाय आपण काम करू का? बघ, आपला प्रत्येक काम करण्यासाठी आपल्याला एनर्जी लागते. काय लागती? पाहण्यासाठी सुद्धा एनर्जी लागती, आपल्याला बोलण्यासाठी पण एनर्जी लागती, झोपण्यासाठी पण एनर्जी लागते बाळा. झोपताना पण आपलं ब्रिदिंग होत नाही का? ब्रेनमध्ये विचार करतात, भूताचे स्वप्न पडतात, त्याला बी एनर्जी लागती. आणि ती एनर्जी आपल्याला कुठून भेटते? पटकन सांगा. आजचं आपल्या धड्याचं नाव काय आहे? मग हे न्यूट्रिशन जर नसेल तर एखादा लिव्हिंग थिंग जिवंत राहील का? चला, आज याबद्दल आपण डिटेल अभ्यास करूया. सगळ्यांना इंट्रोडक्शन कळलं? सगळ्यांना न्यूट्रिशन म्हणजे काय? कोणाला कळलं न्यूट्रिशन म्हणजे काय? व्हेरी गुड. चला, आता आपण अभ्यास करूया. कशाचा? न्यूट्रिशनचा.